नमस्कार, महाराष्ट्र लोक न्यूजमध्ये आपले स्वागत। पिंपळगाव पोलीस स्टेशनतर्फे API कल्याणी वर्मा मॅडम यांचे शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन। पिंपळगाव येथे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस रेजिंग सप्ताह उत्सव साजरा करण्यात आला। या निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाला पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या API कल्याणी वर्मा उपस्थित होत्या। यावेळी API कल्याणी वर्मा यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा, सायबर गुन्हे, व्यसनमुक्ती कायद्याचे पालन तसेच सुरक्षित मोबाईल व सोशल मीडियाच्या वापराबाबत मार्गदर्शन केले। आपत्कालीन प्रसंगी 112 हेल्पलाईन क्रमांकाचा योग्य वापर करायचे मार्गदर्शन केले। पोलीस रेंजिंग सप्ताहाच्या माध्यमातून पोलीस व नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्याचा उद्देश असल्याने त्यांनी सांगितले। हात कधी लावलेला नाही। तर वेपनची माहिती देण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशन तर्फे आज आपण इथे बोलवलेलं आहे। गोपनीय यंत्रणा कशी काम करते माहिती आहे? नाही माहिती, बरोबर? पासपोर्ट ऐकलाय? पासपोर्ट हा शब्द कशासाठी लागतो आपल्याला? या देशात परदेशात आपल्याला जर जायचं असेल तर आपल्याला पासपोर्ट लागतो। त्या पासपोर्टचं व्हेरिफिकेशन कसं होतं? ठीक आहे, इथं आल्यानंतर ठाणे अंमलदारापासून प्रत्येकाचं काय काय कर्तव्य आहे, क्राईम विभाग काय आहे, अधिकारी इंचार्ज कोण आहे, आमचं CCTVNS काय आहे, ऑनलाईन काय आहे, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला इथे माहिती देण्यासाठी तुम्हाला इथे बोलवलेलं आहे। तर आता तुम्ही इथे आलेले आहात तर सगळ्या विभागामध्ये तुम्ही फिरून तुम्ही त्या अंमलदार जे तिथं काम करताय त्यांची पण ओळख करून घ्या आणि काय काम चालतं या पद्धतीची माहिती तुम्ही कोणाला काही माहिती मिळाली असेल तर ती माहिती तक्रार नोंदवण्यासाठी ती ऑनलाईन तक्रार नोंदवली जाते। त्यासाठी आपल्या ठाणे अंमलदार हे पद असतं, म्हणजे कुणी हवालदार किंवा कुणी अधिकारी कुठल्या इथं ठाणे अंमलदार म्हणून बसलेले असतात, ते तक्रार नोंदवत असतात। ठीक आहे, आता आपल्याकडं हे दादा आहेत, हे आज ठाणे अंमलदार ड्युटीसाठी नेमलेले आहेत, ते तक्रार नोंदवत असतात। सांगा तुम्ही मी त्याची तक्रार घेईन, ती तक्रार मग संबंधित जो ज्याच्या बीटमध्ये राहील त्याच्याकडे आपण तपास देतो, तर त्याच्यानुसार तो तपास चालू तपासानंतर चार्जशीट आपण कोर्टात पाठवतो। दुसरं असे की आपण हे महत्त्वाचं पद आहे ठाणे अंमलदार, इथं काही जी महत्त्वाची माहिती राहते जळगावहून ती इथं येते, ती माहिती मी घेऊन समजा मॅडमांना सांगेन, अधिकाऱ्यांना सांगेन, यानुसार हे इथलं काम चालतं ठाणे अंमलदाराचं। ठीक आहे, समजलं ना तुम्हाला? आता ज्या पहिलेचे फिंगरप्रिंट्स किंवा त्याच्या डोळ्यांची रॅटिना घेतलेले असतात ना, त्याच्यावरून तो डिटेक्ट केला जातो आरोपी, समजतंय का? त्यासाठी या मशीनमध्ये त्याचे फिंगरप्रिंट्स आणि डोळ्याचे रॅटिनाच आणि त्याच्या चेहरेपट्टी वगैरे सगळी घेतलेली असते। ते बघा, हे मशीन आहे ते आहे, ही संपूर्ण भारतामध्ये म्हणजे असे प्रत्येक पोलीस स्टेशनला मशीन्स आहेत अशी। ठीक आहे, आणि इथं आपण अपलोड केल्यानंतर ते संपूर्ण भारतातल्या कुठल्याही मशीनमध्ये कुठल्याही पोलीस स्टेशनला ती माहिती मिळू शकते त्या आरोपीची, समजलं? जे वारंवार सराईत आरोपी असतात, वारंवार गुन्हा करत असतात, त्यांच्यासाठी ते शोधून काढण्यासाठी या मशीनचा वापर होत असतो, समजलं?